स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। अगं, काही न घेता निघालीस? नको मला काय, निघते मी, ऑफिसमध्ये काम आहे। जुई भेटली? हो, येते मी। दॅट वुमन इज इम्पॉसिबल. हो ना, काय माहित कशासाठी आली होती? अगं असं काय करतेस? नेरुरकरांना सदिच्छा भेट नको का द्यायला, हो की नाही माई? हां, नाहीतर आली असेल विनंती करायला, प्लीज मला पदरात घ्या. अगं उगीच काहीतरीच काय बोलतेस? हा, काहीही? मी काहीही बोलतेय माई? कमाल करता तुम्ही. ह्या घरात काय चाललंय हे सगळं तुम्हाला छान माहिती आणि तरीही तुम्ही म्हणताय की मी काहीही बोलतेय. हो माई, एक परकी बाई या घरात येते आणि माझ्या मुलीच्या आयुष्याची राख रांगोळी करते आणि तुम्ही सगळे त्रयस्थासारखे या सगळ्याकडे बघत बसता. दिस इज नॉट डन. आणि माई, तुम्ही सगळे खूप प्रिन्सिपल्स असलेली माणसं ना हो. मग तुमचा मुलगा एवढा इमॉरली वागतोय हे तुम्हाला चालतं? माई, दिस इज रिडिक्युलस. फाईन, आय अग्री की अवंतिका सुंदर आहे, हुशार आहे, लोकांशी कसं वागायचं कसं बोलायचं तिला अगदी छान ठाऊक आहे. पण माई, म्हणून शशांकने ही असली थेर करायची, ती सुद्धा जुईच्या समोर? माई, ह्या सगळ्या वागण्याचा जुईवर काय परिणाम होईल याचा विचार केलात तुम्ही? अहो, मी पूर्वीचं सगळं विसरून इथे परत आले. कोणासाठी? जुईसाठी. आणि आता शशांकच्या या बिहेवियरमुळे माई, शशांकने जर का अवंतिकाशी लग्न केलं ना तर माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि मला नाही चालणार. ह्याच्या कूल डाऊन. नको त्रास करून घेऊ सगळ्या या गोष्टींचा. तू माझ्याबरोबर चल बघू. चल. काय झालं?
जुई भेटली? काय म्हणाली? भेटली जुई पण 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 बोलली नाही काही. एकही शब्द नाही बोलली. म्हणजे शशांक खूप स्वार्थी होता पण. किती छान फुलपाखरासारखी स्वच्छंदी मुलगी आहे तुमची. आत्ता कुठे जरा मनातनं उमलायला लागली तोवर तिच्यावर किती मोठं ओझं लादतोय आपण आपल्या निर्णयाचं. आधी आईकडे राहायचं का वडिलांकडे या द्वंद्वात सापडली आणि आता लगेचच सावत्र आई चालेल का हा निर्णय. आपल्या सुखासाठी तिच्या भावनांची खेळतोय आपण. तिच्यावर अन्याय करतोय. तिला किती इन्सिक्युअर्ड वाटत असेल. जुईच्या खोलीच्या बाहेर पडताना मला सारखं वाटत होतं की माझ्यात आणि रिचात काय फरक आहे मग. दोघीही स्वतःच्या सुखासाठी त्या मुलीच्या भावनांची खेळतोच होत ना. शशांक, जुई तुमच्या आयुष्याचा अपरिहार्य भाग आहे. माझ्याशी तिचं असलेलं नातं हे कितीही म्हटलं तरी लादलेलं नातं आहे, चिकटवलेलं आहे. मला नाही वाटत आपण इतक्या लवकर काही निर्णय घ्यावा. आपण थांबूया. आणखी थोडं थांबूया. अगं मग जुई भेटली की नाही तुला? भेटली पण एक शब्द पण नाही बोलली माझ्याशी. ती मला ऍक्सेप्ट करणार आहे की नाही कोणाच ठाऊक. अगं मग घरचे तरी नीट बोलले का तुझ्याशी? माई बोलल्या पण पूनम आणि रिचा रिचा म्हणजे ती पण तिथंच राहते? नाही राहत नाही तिथे पण येते अधूनमधून जुईला भेटायला. अभि मला असं वाटतं तू हा विचार डोक्यातून काढून टाक. हे बघ घाईघाईने निर्णय घेण्यात काहीच अर्थ नाहीये. थोडा वेळ जाऊ देत ना. तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना व्यवस्थित समजून घ्यायला हवंय ग. कोणाकोणाला समजून घेऊ आणि मला कोण कधी समजून घेणार आहे. कधी नाही ते वाटलं होतं आयुष्यात एक माणूस आवडलाय त्याच्याशी लग्न करावं त्याच्याबरोबर संसार थाटावा तर वाटतं एवढं सोपं नाहीये ते. अभि मला फक्त तुझी काळजी वाटते म्हणून माझा या लग्नाला विरोध आहे. नाही तर तुला असं वाटेल आईला सुद्धा माझ्या सुखाची काळजी नाही. सुख माझ्या नशिबात सुख नाहीच आहे बहुधा. काहीही सरळ घडत नाही माझ्या आयुष्यात. अभि असं बोलू नकोस ग. ऐकवत नाही मला. अगं आमच्यापेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करणारा तुला जास्त जपणारा माणूस तुझ्या आयुष्यात यावा असं आम्हाला नेहमी वाटतं. पण तो योग्य असेल की नाही याची काळजी वाटते ग. आई तुला खरंच सांगू असा माणूस मला भेटलाय शशांकच्या रूपाने. हे तू आत्ता म्हणतेस पण कधी कधी त्या काळापुरता त्या वेळेपुरता तो माणूस तो निर्णय योग्य वाटतो. पण तुला वाटतं तितकं आयुष्य साधं सरळ सोपं नाहीये. आम्ही तुला विरोध करतोय ते फक्त तुझ्या आयुष्यात पुन्हा काही विपरीत घडू नये यासाठी. आणखी विपरीत काय घडायचं. मला तर चारही दिशांना अंधार दिसतोय. मला तर काही सुचेनासच झालं. अभि काही गोष्टींना वरच्याच्या हाती सोडून द्याव्या. आपली मनापासून इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडतो. जुई
काय झालं जुई? आज माझ्यावर नाराज आहे? डॅड आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. हे बघ जुई, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. डॅड मी नेहमीच तुला अंडरस्टँड करते, पण तू माझा प्रॉब्लेमच समजून घेत नाहीयेस. डॅड यू कॅनॉट बी एनीवन एल्सेस. तू फक्त माझा डॅड आहेस. बाबा, काय तुझी अडचण काय? डॅड तुला जर माझा प्रॉब्लेम समजून घेता येत नसेल तर मला नाही बोलायचं या विषयावर. त्यावेळी तू मला हॉस्टेलवरच सोडून का नाही आलास? जुई, काय बोलतेस तू हे? मी खरंच सांगतेय, मी हॉस्टेलवर गेले की तुलाही प्रॉब्लेम नको आणि मलाही प्रॉब्लेम नको. म्हणजे काय ना डॅड, की तुला अवंतिका आंटीशी लग्न करायचंय, पण मला ती मम्मा म्हणून नकोच आहे. मग आता मी हॉस्टेलला गेले की तुझाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि माझाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. काय काय सांगायचंय? मला माहिती आहे शशांक, तू स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या मुलीला या घरातून बाहेर काढायला सुद्धा कमी करणार नाहीस. हे बघ रिचा, ती फक्त तुझी मुलगी नाहीये, माझी पण मुलगी आहे. हो ना? मग तुझी मुलगी तुला सांगतेय की मी हे घर सोडून हॉस्टेलला जायला तयार आहे, आणि तरीही तुला काहीही फरक पडत नाहीये. हे बघ, अरे शशांक, किती कठोर झालायस तू. स्वतःच्या लग्नापेक्षा तुला कुठल्याही गोष्टीचं महत्त्व राहिलं नाहीये, स्वतःच्या मुलीचं सुद्धा नाही. मी माझ्या मुलीवरती किती प्रेम करतो हे मला माहिती. तू सांगण्याची गरज नाही. तुला कसलीच गरज नाहीये. डोंट यू अंडरस्टँड? त्या अवंतिकासाठी तू जवळच्या सगळ्या माणसांना दूर लोटतोयस. जस्ट रिमेंबर वन थिंग शशांक, त्या बाईनी एकदा तुझी इस्टेट बळकावली ना की ती तुला विचारणार सुद्धा नाही. हे बघ, अवंतिकाबद्दल तू मला सांगण्याची गरज नाहीये. मी तिला चांगलं ओळखतो. आणि हे मी चांगलं ओळखते. या बाबतीत तुला काहीही समजवण्याचा मी प्रयत्न सुद्धा करणार नाहीये. फक्त एकच गोष्ट, त्या बाईसाठी जुईला स्वतःपासून दूर लोटू नकोस. दॅट्स ऑल. जुईबद्दल असा विचार माझ्या मनात स्वप्नात सुद्धा येणार नाही. जुईच्या संमतीशिवाय मीच काय अवंतिका देखील लग्न करायला तयार नाहीये. अवंतिका, 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 व्हॉट्स युअर प्रॉब्लेम शशांक? तुला कळत नाहीये का? ती बाई तुला बोटावर नाचवतीये. हे बघ, एकदा लग्न करून ती या घरात आली ना की ती तुला आणि जुईला वेगळं केल्याशिवाय राहणार नाही. जस्ट मार्क माय वर्ड्स. जुई, जुई, जुई इज माय ट्रम्प कार्ड. शशांकने मला अगदी स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत जुई या लग्नाला तयार होणार नाही तो अवंतिकाशी लग्न करणार नाही. बट स्टिल यू हॅव टू बी केअरफुल रिचा. कारण अवंतिकाने जर जुईला कन्व्हिन्स केला ना तर डोंट वरी, जुई इज माय डॉटर. ती माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. हां, ह्या सगळ्यात आपल्याला सौरभचा सपोर्ट मिळाला असता तर आपलं काम खूप सोपं झालं असतं. यु नो, म्हणजे मी त्याच्याकडे गेले, त्याच्याशी बोलले
त्यांनी पाहिजे तशी रिॲक्शन नाही दिली. म्हणजे त्याच्या मनात नेमकं काय चाललंय ना हे त्यांनी कळून नाही दिलं मला. रिचा, मी तुला सांगते, सौरभ अवंतिकाच्या लग्नाला एवढ्या सहजासहजी मान्यता देणं शक्यच नाही. आय एम शुअर त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेगळा विचार चालू असणार. आय होप सो. आर्यचं काय होईल या प्रश्नाचा तुम्हाला जितका त्रास होतोय ना सौरभ, तितकाच आम्हालाही होतोय. मूल म्हणजे काय बाहुलं नाहीये की इथून उचललं आणि दुसऱ्यांच्या हाती सोपवलं. मुक्या जनावराला सुद्धा नवीन घरात रुळायला वेळ लागतो. अवंतिकाला समजायला हवं होतं हे. मामा, प्रश्न फक्त आर्य रुळण्याचा नाहीये. उद्या तू शशांकच्या घरी गेल्यावर माझा त्याच्यावरती काय अधिकार राहणार आहे? अवंतिकाला हे तरी कळायला हवं ना. पण तुम्ही बोललायत का अवंतिकाशी या प्रश्नावर? नाही ना. मग बोलला नाही तर त्यांना कसं समजणार? मामा, हे सगळं ऑकवर्ड होतं. हे सगळं बोलायचं म्हणजे स्वतःचा मूल म्हणजे काय एखादी काय वस्तू आहे का की जाऊन घासाघीस करायची त्याच्यावर? या गोष्टी समजून घ्यायच्या असतात. पण समजा एखाद्याला समजलं नसेल तर, किंवा समजून सुद्धा समजत नाही असं दाखवणं त्यांच्या फायद्याचं असेल तर? आम्हाला वाटतं तुम्ही अवंतिकाशी जाऊन स्पष्टपणे या प्रश्नावर बोलायला पाहिजे. आर्यच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे, तुमच्या अधिकाराचा हा प्रश्न आहे. हॅलो. हां आई, कशी आहे तब्येत? मी छान मजेत आहे. अगं मी फोन याच्यासाठी केला की परवा आपल्या माहितीये मला, परवा आर्याचा वाढदिवस आहे. बोल. मला माहीतच होतं तुझ्या लक्षात असणार म्हणून. एक वेळ आमचे वाढदिवस विसरशील, पण आर्यचा दुधावरची साय ना ती. मग मी अशासाठी फोन केला की काय काय प्रोग्राम करायचा. अगं इथे घरीच बोलूया ना सगळ्यांना. तुझ्या घरी? अगं आई, तू आत्ता कुठे जराशी बरी होतीयस, तुला उगीच दगदग होईल. काही नको, तुझ्या घरी नको, इकडे माझ्या घरी करूयात. दगदग कसली ग? रीमा आणि सानिका आहेत ना मदतीला. तू पण नाही अशी आहेस, ऐकणार नाही सगळी. बरं, पण सगळं खाण्याचं वगैरे जेवणाचं मी बघणार ना, सगळं. केक पण मीच आणणार. बरं बरं. हे बघ, बाबा सगळ्यांना आमंत्रण करतील, तू अजिबात काळजी करू नकोस. आई ग, कनूची आठवण येते ग खूप. इकडे असती तर दोघांचा वाढदिवस एकदम केला असता. अगं वेडी, ती येणारच आहे ना लवकर. हो येणारे, पण अभि काय वेड्यासारखं ग? अगं अश्विनी आणि अभिषेकच्या आनंदासाठी तर तू हा निर्णय घेतलास. मला खूप अभिमान वाटला होता तुझा. सोपी नाही आहे ही गोष्ट. डोळे पुस बरं. मला इथून दिसते तुझे डोळे भरलेले. आणि हाच छानपैकी. ठेवते आता फोन. बाय. कधीच एवढं टेन्शन नव्हतं. अगदी ते घर सोडलं तेव्हा आणि परत त्या घरात गेले तेव्हाही. शशांकला सोडून गेले त्या काळातही कधी असं वाटलं नाही की कुणीतरी त्याला माझ्यापासून हिरावून नेईल. पुसटची भीती सुद्धा कधी शिवली नव्हती मनाला. पण आज आज ही अवंतिका त्याला माझ्या समोर माझ्यापासून हिरावून नेते. आणि
काहीही करू शकत नाहीये. आय एम हेल्पलेस. गॉड, मी काय ठरवून त्या घरात गेले होते आणि हे काय घडतंय? अवंतिका चक्क माझ्या शशांकला पळवतीये आणि तरीही सगळ्यांची सिंपथी तिलाच मिळतीये. अशी कोणती जादू आहे तिच्यात? कोणाच ठाऊक. अवंतिकाचा अडसर दूर करण्यासाठी मला काहीतरी करायला हवं. आय मस्ट प्लॅन समथिंग. I must.